हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज आपण ना रेसिपी नाही करणार, तर आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत इथं. कारण बरेचदा कांदे ना खूप तिखट असतात आणि भरपूर नाकातून डोळ्यातून पाणी येते. तर मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का? मस्त असे बारीक दोन एका कांद्याचे 2 स्लाइस करून घ्यायचे आणि हे असे वाटीमध्ये टाकायचे. आणि याच्यामध्ये ना असं वाटीभर पाणी टाकायचं आणि फक्त 5 मिनिटासाठी हे आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. बरोबर 5 मिनिट ठेवलं ना आणि नंतर कांदे हे कट करायला घ्यायचे. असं केल्यामुळे काय होईल, डोळ्यात पाणी नाही येणार. ही ट्रिक नक्की वापरून बघा. ही ट्रिक खूप सोपी आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरीच विलायची पावडर कशी बनवायची. आता इथे बघा, मी विलायची घेतली आहे. विलायची स्वच्छ निवडून घ्यायची आहे. छान कधी कधी खडे वगैरे असतात, ते खडे वगैरे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता, छान निवडून घेतली आहे मी. तर आता बऱ्याचदा विलायची आपण मिक्सर मधून काढताच विलायची निघतच नाही, म्हणजे जास्त बारीक होत नाही. म्हणून कधी पण काय करायचं, 1 चमचा साखर टाकायची आणि हे विलायची पावडर म्हणजे छान मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. इथे 1 चमचा मी साखर घेतली आहे आणि थोडीशी विलायची घेतली आहे. आता हे छान आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, मस्त अशी आणि मी टरफला सहित विलायची इथे वापरत आहे. टरफला सहित वापरा तुम्ही पण, मस्त होते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि कोणतेही स्वीट पदार्थ तुम्ही जेव्हा ही विलायची पावडर टाकसाल ना, खरंच खूप मस्त लागते. कोणताही स्वीट पदार्थ तुम्ही जेव्हा बनवसाल तेव्हा. आता इथे बघा, ही आपली विलायची पावडर तयार झालेला आहे. 4-5 महिने व्यवस्थित टिकते फ्रीज मध्ये. बिना फ्रीजचं 2-3 महिने राहते. तुम्ही नक्की ट्राय करा.